आपलं मन किती विचित्र वागतं नाही का? आज आपण आपल्या मनाच्या अशाच काही धक्कादायक रहस्यांबद्दल बोलणार आहोत. तयार आहात? अरे वाह, हे वाक्यात सांगतंय की पुढे काहीतरी जबरदस्त ऐकायला मिळणार आहे. बघूया तरी असं काय आहे जे आपल्या रोजच्या आयुष्याबद्दलच्या कल्पनांनाच धक्का देईल. बरं, तर पहिला मुद्दा, दुर्लक्ष करणं. म्हणजे आपण कोणाकडे लक्ष नाही दिलं तर ते आपल्याकडे जास्त आकर्षित होतात. हे कसं शक्य आहे? एकदम उलटं वाटतंय नाही का? चला बघूया यामागे काय लॉजिक आहे. तर मुद्दा असा आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जितकं जास्त दुर्लक्ष करता तितकंच त्यांचं मन तुमच्यावर जास्त लक्ष केंद्रित करतं. कमाल आहे. म्हणजे आपण जे मानतो की लक्ष दिल्याने नाती जपली जातात, हा विचारच इथे पूर्णपणे उलटा पडतोय. पण असं होतं का? म्हणजे आपला मेंदू असा का वागतो? यामागचं कारण मला वाटतं ते आपल्या विचारांपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग असू शकतं. याला म्हणतात रिव्हर्स सायकोलॉजी. सोप्या भाषेत सांगायचं तर जी गोष्ट आपल्याला मिळत नाही ना, आपलं मन तिच्याच मागे धावतं. म्हणजे दुर्लक्ष करणं हे फक्त दुर्लक्ष नसतं, तर समोरच्याच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याची एक युक्ती असते. चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हा मुद्दा आहे आपल्या बॉडी लँग्वेजचा, म्हणजे शरीराच्या भाषेचा. म्हणतात ना, शब्द खोटं बोलू शकतात, पण आपलं शरीर ते खरं सांगून जातं. आपल्याशी बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखता आलं तर? त्यासाठी हा स्रोत सांगतो की एका छोट्याशा शारीरिक हालचालीवर लक्ष ठेवायला हवं, म्हणजे एकदम डिटेक्टिव्हसारखं काम. बरं, जर कोणी बोलताना आपल्या चेहऱ्याला किंवा केसांना हात लावत असेल, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? ते नर्वस आहेत की आपल्याकडे आकर्षित झाले आहेत? काय वाटतं? आणि आकडे सांगतायत की तब्बल 80% वेळा याचा अर्थ ते एकतर चिंताग्रस्त आहेत किंवा आकर्षित. म्हणजे ही फक्त सहज घडणारी गोष्ट नाहीये, तर त्यामागे एक मोठं मानसिक कारण आहे. 80%. हा आकडा खरंच खूप मोठा आहे. यावरून कळतं की या छोट्याशा हालचालीचा आणि मनातल्या भावनांचा किती जवळचा संबंध आहे. पुढच्या वेळी असं काही दिसलं की लगेच लक्षात येईल की नक्की काय चाललंय. ओके, आता शेवटचा आणि मला वाटतं सगळ्यात जास्त रिलेटेबल मुद्दा, आपल्या मनाचे फिल्टर्स. म्हणजे खरं बोलणं हे वेळेवर अवलंबून असतं का? स्रोत तर म्हणतो की ही दिवसाची एक अशी वेळ असते जेव्हा लोक जास्त खरं बोलतात. इंटरेस्टिंग आहे ना? म्हणजे आपलं बायोलॉजिकल क्लॉक ठरवतं की आपण किती प्रामाणिक आहोत. रात्रीच्या वेळी खरंच मनातलं सत्य बाहेर येतं का? यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे. बघा, दिवसा आपलं मन फ्रेश असतं, त्यामुळे आपले फिल्टर्स म्हणजे विचार करून बोलण्याची क्षमता खूप स्ट्रॉंग असते. पण जसजशी रात्र होते आपण थकतो आणि हे फिल्टर्स कमजोर पडतात. आणि मग काय? रात्री मन थकलेलं असतं, त्यामुळे सत्य आपोआप बाहेर येतं. म्हणजे जेव्हा आपण थकलेलो असतो तेव्हा खोटं बोलायला किंवा काही लपवायला लागणारी एनर्जीच नसते आपल्याकडे. त्यामुळे खरं बोलणं सोपं जातं. बरं, तर आपण हे 3 धक्कादायक फॅक्ट्स पाहिले. आता यातून आपण काय शिकलो ते थोडक्यात बघूया. तर आपण 3 गोष्टी पाहिल्या. पहिलं, कोणाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचं लक्ष आपल्याकडे वाढू शकतं. दुसरं, चेहऱ्याला किंवा केसांना हात लावणं हे चिंता किंवा आकर्षणाचं लक्षण असू शकतं. आणि तिसरं, लोक रात्री जास्त खरं बोलतात कारण त्यांचे मानसिक फिल्टर्स कमजोर झालेले असतात. तर मग या स्रोताच्या शेवटच्या प्रश्नावर आपण थांबूया. कौनसा फॅक्ट सबसे क्रेझी लगा? यावर नक्की विचार करा आणि पुढच्या वेळी लोकांशी बोलताना या गोष्टी नक्की आठवणीत ठेवा.